नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. मोदी पाठीशी असताना वॉशिंग मशीनमध्ये धुवून सुद्धा भय कसलाय, ठाकरेंचा टोला. चिंता नको, मी तुमच्या पाठीशी आहे हा धमकीवाजा संदेश मोदींनी नेमका कुणाला दिलाय आणि गद्दारांना आत नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशीनमध्ये धुवून घेतल्यानंतर सुद्धा घाबरून तुमची पळापळ का होतीये? का शेपट्या घालून तुम्ही मोदींकडे जाताय? अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला. हा संपूर्ण घटनाक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. ही लढाई आता केवळ शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर गद्दारीचा व्हायरस हा लोकशाहीचा जीव घेतोय. संविधानाबद्दल प्रेम असणाऱ्या तमाम काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या देशभक्तांना मी आवाहन करतोय की तुम्ही आता ही लढाई आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित लढण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मोदींनी जे काय त्यानं सांगितलं की जसं आपण म्हणतो की स्वामी समर्थांना आपण एक त्यांच्या चरणी लीन होतो, याचं कारण का की संकटाच्या वेळेला आपल्या पाठी कोणीतरी आहे. म्हणून स्वामी समर्थांचं जे वाक्य आहे की भिऊ नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तसं आता मोदी नवीन स्वामी झालेत की काय? म्हणजे देशात तरुणाई तर त्यांना यथेच्छ त्यांची निंदा नालस्ती करते, पण मोदी महाशय या गद्दारांना सांगतायत की भिऊ नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे.